चिल्लर पार्टीच्या संयोजकांना दिलेला जामीन रद्द करावा आणि हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रिव्हरव्ह्यू हॉटेलच्या बाहेर शिवसेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली। 3 सप्टेंबरला 3 वाजेपर्यंतची मुदत दिली असून कारवाई न केल्यास शहर बंद करण्यात येईल असा इशाराही सेनेने यावेळी दिला। शिवसेनेच्या जिल्हा संपर्क नेत्या आमदार डॉक्टर नीलम गोरे, महादेव बाबर आणि चंद्रकांत मोकाटे, उपाध्यक्ष प्रशांत बदे आणि अन्य कार्यकर्ते हे या आंदोलनात सहभागी झाले होते। शिवसेनेने मोर्चे काढले तर पोलीस लगेच कारवाई करतात, परंतु यावेळी त्यांनी काहीच तत्परता दाखवली नाही। तसेच सकाळपासून ही पार्टी सुरू होती त्याची माहिती पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळते आणि ते कारवाई करतात। अशा वेळी स्थानिक पोलीस काय करत होते असा प्रश्न डॉक्टर गोरे यांनी यावेळी उपस्थित केला। आतापर्यंत ज्या रेव पार्टीज आणि अशा प्रकारच्या पार्ट्यांमध्ये छापे टाकले आहेत त्यातील एकही खटला न्यायालयात आलेला नाही। त्यामुळे पोलीस आणि सरकारची भूमिका संशयास्पद आहे। स्थानिक पोलिसांवर याचा दबाव आहे का असाही प्रश्न डॉक्टर गोरे यांनी विचारला। कोरेगाव पार्क, नगर रस्ता, बाणेर येथे हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू आहेत, त्यांचे परवानेही तपासावेत। 3 तारखेला 3 वाजेपर्यंतची मुदत दिली असून कारवाई न झाल्यास शहरात बंद पुकारण्यात येईल असा इशारा नीलम गोरे यांनी दिला। या संदर्भात त्यांनी गृहमंत्री आर पाटील यांना निवेदनही दिले आहे। आज हॉटेल रिव्हरव्ह्यू मध्ये लहान मुलांना दारू वाटप आणि त्याचबरोबर अतिशय अयोग्य असे बेकायदेशीर प्रकार घडले त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातल्या, पुण्यातल्या आणि खास करून या परिसरातल्या नागरिकांच्या वतीने निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे। आमची अपेक्षा आहे की ताबडतोब या रिव्हरव्ह्यू हॉटेलचे जे संचालन करताय जयंत पवार त्यांचं लायसन रद्द केलं जावं। त्याचसोबत या संपूर्ण परिसरामध्ये हुक्का पार्लर्स त्याचबरोबर अंमली पदार्थ यांचा धुमाकूळ पहाटे 5-5 वाजेपर्यंत चाललेला आहे आणि त्या ठिकाणी ज्यांना लायसन दिली जातात त्याचं नियमन कोणी करत नाही, त्याचं नियंत्रण ठेवत नाही। सामान्य नागरिक अथवा शिवसैनिकांनी याच्याबद्दल जर का हॉटेलकडे तक्रार केली तर त्यांचीच मुस्कटदाबी करण्याचे प्रकार वारंवार केले जातात आणि म्हणून आमच्या सरकारकडे 3 मागण्या आहेत। एक म्हणजे या रिव्हरव्ह्यू हॉटेलचं लायसन जे आहे मालकांचं ते ताबडतोब रद्द करण्यात यावं। दुसरं म्हणजे जे लायसन देणारे अधिकारी आहेत त्यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे की ज्यांनी परत नियम मोडतायत त्यांना तुम्ही परत पार्टीच्यासाठी कशासाठी म्हणून परवानगी देता, म्हणून त्या पण अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे। जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही या संदर्भात मागणी करत आहोत आणि त्याचबरोबर ज्यांनी या कार्यक्रमाचं या सगळ्या पार्टीचं संयोजन केलं त्यांच्यावरती आणि हॉटेल मालकांवरती गुन्हे दाखल केले पाहिजेत। केवळ दंड म्हणजे लोकांची तुम्ही फसवणूक करता आहात आणि एका नवीन पिढीला बर्बाद करण्याचं काम करता आहात आणि म्हणून अशा पद्धतीने अंमली पदार्थांचा जर का कोण व्यापार करतंय त्यांच्या संदर्भात वेळ पडली तर मोकासारखे सुद्धा कायदे लावले गेले पाहिजेत अशी आमची मागणी आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी या प्रश्नामध्ये पूर्णपणाने लक्ष घातलेलं आहे आणि पुण्याची संस्कृती ती खराब करण्याचं काम जर का कोणी करत असेल तर त्याच्या विरोधात शिवसेना आम्ही उभे आहोत। आम्ही 3 तारखेपर्यंत या जर का हॉटेलचे जे लायसन धारक आहेत त्यांचं लायसन जयंत पवार यांचं रद्द केलं नाही तर आम्ही या संदर्भात तीव्र आंदोलन उभारू आणि त्याच्या संदर्भामध्ये सरकारने याबद्दल कठोर भूमिका घेतली नाही तर सरकार पण या संपूर्ण अनैतिक धंद्यांच्या पाठीमागे स्वतः सरकारच सूत्रधार आहे असं म्हणण्याची वेळ येऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना लोक अक्षरशः खरोखर तीव्र स्वरूपात नाकारणार आहेत हे मात्र निश्चित आहे। आज शिवसेनेने हा मोर्चा काढला परंतु मला विशेष आश्चर्य वाटतं की कुठल्याही पक्षाला असं वाटलं नाही की या संदर्भामध्ये काही काम करावं आणि म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की पोलिसांनी सुद्धा कुठल्याही दबावाखाली न येता जी योग्य कायद्याच्या चौकटीमध्ये आणि कठोरात कठोर कारवाई ती पावलं उचलली पाहिजेत आणि याच्या अगोदर ज्या पुणे जिल्ह्यामध्ये रेव पार्टी झाल्या त्याच्यामधले जे गुन्हेगार आहेत त्या ज्या केसेस आहेत त्या 2-2, 3-3 वर्ष प्रलंबित आहेत तर त्या सुद्धा फास्ट ट्रॅकवर घेऊन त्याच्या संयोजकांवरती त्यामधल्या आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे।